आणि यानंतर नाशिकमध्ये जाऊयात। ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडतोय। त्या ठिकाणी सध्या उद्धव ठाकरे यांचं आता मंचावर आगमन होत आहे। सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदरणीय शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांचा अरे जय भवानी, जय भवानी। सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय। ज्या अभूतपूर्व क्षणांची उसंत आपल्याला होती, नाशिककरांच्या भेटीसाठी आगमन झालेलं आहे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब। गनिमांना ऐकू जातील एवढ्या मोठ्या टाळ्यांचा कडकडाट नाशिककरांनी करायचा आहे। तिथपर्यंत आग लागली पाहिजे। उद्धव साहेब आले। पत्रकार मंडळींना विनंती, आपण मंच खाली करावा, कारण लगेचच पुढील कार्यक्रम आता आपण इथे सुरू करतोय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, आता उद्धव ठाकरेंचं आगमन झालेलं आहे। आता निर्धार मेळाव्यामध्ये पुढची जी सत्र असणार आहेत ती नेमकी कशी असणार आहेत? दीपक, खरं तर हे दुसरं सत्र सुरू आहे। सकाळपासून वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं पदाधिकाऱ्यांनी ऐकली, मार्गदर्शन ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केलं आणि आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे ह्या दोन नेत्यांची भाषणं असणार आहेत। त्याआधी जी खरं तर आकर्षण आहे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना की एआयच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज, त्यांचे विचार हे पदाधिकाऱ्यांसमोर इथे मांडले जाणार आहेत। एक चित्रफित बाळासाहेब ठाकरे यांची दाखवली जाणार आहे आणि त्यानंतर संजय राऊत यांचं भाषण होईल, ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील आणि मग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे। मुंबई त्या शिबिरानंतर मुंबई बाहेरचं हे पहिलं शिबिर नाशिकमध्ये होतंय। नाशिकचे सर्व पदाधिकारी अगदी सकाळपासून ते सर्व मार्गदर्शन आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे या भाषणामध्ये नेमकं काय बोलणार, कारण नाशिकमध्ये जर आपण सध्याची स्थिती बघितली तर अनेक जण ठाकरेंची शिवसेना सोडून इतर पक्षांमध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळे संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन करणार, संघटनात्मक बांधणीसाठी काही बोलणार का, शिवाय सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे, अनेक प्रश्न आहेत, त्या संदर्भात उद्धव ठाकरे आजच्या या भाषणामध्ये काय बोलतात ते पाहावं लागेल। दीपक, वेदांत, ज्याप्रमाणे तू सांगतोयस की खरं तर मुंबई बाहेरचा हा ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिलाच असा निर्धार मेळावा आहे, पण यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकचीच निवड का केली गेली असावी? ज्या प्रकारे आपण बघितलं तर आधी मुंबईचा मेळावा म्हणजे ईशान्य मुंबईमध्ये हा निर्धार शिबिर घेण्यात आलं। त्यानंतर जी आपण माहिती घेतली आहे त्यामध्ये नाशिक, कारण नाशिकमध्ये आपण बघितलं की संघटनात्मक बांधणी किंवा ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं पक्षाला अधिक महत्त्व द्यावं लागणार आहे, कारण नाशिकमध्ये आपण बघितलं तर अनेक जण इतर पक्षांमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे ताकद वाढवण्यासाठी नाशिकची निवड पहिल्यांदा करण्यात आली। जी माहिती आता मिळते, आणखी एक शिबिराचं नियोजन झालेलं आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातलं अशाच प्रकारचं एक शिबिर जून महिन्यामध्ये होणार आहे आणि त्यामुळे एकामागे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता उद्धव ठाकरेंनी हे नियोजन केलं आहे। शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जे पदाधिकारी आहेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करायचं आणि संघटना मजबूत करून एक नवचैतन्य पक्षामध्ये स्थापित करायचं आणि त्या दृष्टिकोनातून नाशिकच्या या मेळाव्याचं भाषण उद्धव ठाकरे थोड्याच वेळात करतील। दीपक, वेदांत, खरं तर या मेळाव्यामध्ये आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे एआय आधारित बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचं। याचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे, याबद्दल काय सांगशील? या आधी सुद्धा अशा प्रकारचा प्रयोग ईशान्य मुंबई या शिबिरामध्ये करण्यात आला होता, ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत, त्यांचं जे भाषण आहे ते एआयच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे पक्षाचा नेमका विचार काय आहे आणि सद्यस्थितीमध्ये पक्ष कशा प्रकारे पुढे जातोय किंवा मग पुढची रणनीती आपली काय आहे आणि पक्षाचा आतापर्यंत विचार कसा होता, या सगळ्या संदर्भातली माहिती किंवा मग या सगळ्या संदर्भातली चित्रफित ही या आता शिबिरामध्ये दाखवली जाणार आहे आणि मग संजय राऊत आणि मग उद्धव ठाकरेंचं भाषण होणार आहे आणि त्यामुळे पदाधिकाऱ्यांना सुद्धा उत्सुकता आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातली ही चित्रफित जी एआयच्या माध्यमातून सादर केली जाणार आहे त्यामध्ये नेमके काय विचार पक्षाकडून मांडले जातात किंवा मग पक्षाची भूमिका काय आहे, यासाठी सुद्धा इथले जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा उत्सुक आहेत आणि उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन अर्थातच नाशिकच्या या सर्व पदाधिकाऱ्यांना नवी ऊर्जा देणार असणार आहे। कारण मी जसं आधी म्हटलं की पक्षामधनं अनेक जण हे निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे
एक ऊर्जा किंवा एक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं हे भाषण असेल असं पदाधिकाऱ्यांना वाटतंय. वेदांत, खरं तर ठाकरेंची एकंदरीतच आगामी महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आणि हा निर्धार मेळावा पाहता अतिशय मायक्रो प्लॅनिंग केलेलं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते आहेत त्यांच्या माध्यमातून एक अगदी कार्यकर्त्यांपर्यंत आपला जो विचार आहे पक्षाचा तो पोहोचवण्याचं काम केलं जातं आणि तशा प्रकारचं हे नियोजन आपल्याला या मेळाव्यामध्ये पाहायला मिळतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.